आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात बघितलं की नंदिनी आणि पार्थ सगळं काही आत्तापर्यंत ज्या काही घडलेल्या गोष्टी आहेत त्या सांगत असतात. तेव्हा ते दोघांचा एकच हट्ट असतो की तुम्ही का लपवलं म्हणून. पार्थही खूप डिस्टर्ब झालेला असतो, नंदिनीही. तेव्हा नंदिनी तर एकसारखी रट लावत असते की 2 जीवांचं एकत्र येणं गरजेचं आहे म्हणून. तेव्हा काव्याही बोलते आणि जीवाही बोलतो की काय बोलतेस तू नंदिनी. अगं नंदिनी, जीवा बोलतो की नंदिनी अगं माझं तुझ्यावर प्रेम आहे. काव्य आणि माझा भूतकाळ होता तो विसरून जा. तो आत्ता आमच्या दोघांमध्ये काहीही नाही आहे. काव्यही तेच सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण नंदिनी ऐकून घ्यायला तयारच नसते. तेव्हा धनंजय येतो आणि धनंजय सरळ बोलतो की नंदिनी बाळा, हे बघ, जे काही तुमच्या आयुष्यात झालं आहे ना ते मी विचारही करू शकत नाही. चूक तर माझीच आहे. मी तुम्हाला त्यावेळेस असं पोवल्यावर उभं करायला हवं होतं. जे झालं असं ते बघून घेतलं असतं. मीच माझ्या मुलींचं आयुष्य बरबाद केलं आहे म्हणून धनंजयही गयावया करू लागतो. पण धनंजय बोलतो की नंदिनी बाळा, तुझ्यासाठी तुझ्या माहेरचे दरवाजे हे नेहमीच ओपन असतील. असं नाही आहे की मी माझ्या मुलीला सांभाळू शकत नाही म्हणून. तेव्हा विक्रम बोलतो की धनंजय काय बोलतोयस तू, काय चाललं आहे. वसू आणि रम्याला तर आनंदच होत असतो. तेव्हा विक्रम बोलतो की अरे जरा विचार करून बोलत जा ना, ह्या घरच्या सुना आहेत त्या. तेव्हा मानिनीही बोलते की माझ्या घरच्या दोघंही सुना कुठेही जाणार नाही. तेव्हा जीवाही तिला समजवत असतो नंदिनीला की नंदिनी अगं काय बोलतेस तू, मी तुझाच आहे. अगं नंदिनी, तू माझा भूतकाळ आणि काव्याचा विसरून जा. आम्ही दोघं त्यामध्ये आता नाही आहे. अगं मी तुझ्यासाठी आता तू मला हवीस आहे. तू मला माझ्या आयुष्याची लाईफ पार्टनर म्हणून हवी, जीवा सांगत असतो. तेव्हा धनंजय बोलतो की चल बेटा, बॅग भर तुझी आणि चल, तुझ्यासाठी माहेरचे दरवाजे नेहमी उघडे आहेत. तेव्हा नंदिनी सरळ आपल्या रूममध्ये चालली जाते. विक्रम पण बडबड करत असतो की काय चाललंय तुम्हा लोकांचं, काय 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 करून काय बसतायत तुम्ही. तेव्हा पार्थही बोलतो की मला नको आहे आता हे लग्न. तेव्हा काव्य बोलते की पार्थ काय बोलतायत तुम्ही. तेव्हा पार्थ बोलतो की हो, मला नको आहे आता हे लग्न. तेव्हा नंदिनी बोलत असते, नंदिनीही येते. नंदिनी बोलते की डिवोर्स असाही आपला होणारच आहे. तेव्हा जीवा आणि काव्य बोलतो की नंदिनी काय बोलतेस तू हे. काव्याही बोलते की ताई काय बोलतेस तू हे. तेव्हा विक्रम बोलतो की नाही नाही, एक मिनिट, मला सांगा काय आहे. तेव्हा जीवा बोलत असतो. तेव्हा नंदिनी बोलते की आता का नाही सांगायचं. तेव्हा नंदिनी स्पष्ट सांगते की बाबा आई, आम्ही 3 महिन्यापूर्वीच आम्ही डिवोर्स पेपर साईन केलेत म्हणून. तेव्हा सगळे शॉक होतात. तेव्हा रम्या आणि काव्य हे वसूला तर हे माहीतच असतं. तेव्हा नंदिनी पूर्ण सांगून टाकते स्टोरी, आत्तापर्यंत काय झालं होतं, डिवोर्स कसे साईन केले ते आणि कोणाकोणाला डिवोर्स हवा होता म्हणून. तेव्हा नंदिनी सांगत असते की 3 महिने उलटून गेले, आता राहिले फक्त 3 महिने. तेव्हा नंदिनी बॅग भरायला वरती तिच्या रूममध्ये गेलेली असते. तेव्हा जीवाही तिच्या पाठोपाठ जातो. नंदिनी बॅग भरत असते आणि जीवा तिला अडवत असतो की आणि बोलत असतो की नंदिनी काय चाललंय तू हे. अगं नंदिनी, मी तुझ्यासोबत स्वप्न बघितले, माझा भूतकाळ तो भूतकाळ होता. तेव्हा नंदिनी बिलकुलही ऐकून घ्यायला तयार नसते. इकडे काव्याही पार्थला समजत असते, पण पार्थही ऐकून घ्यायला तयार नसतो. पार्थ तर काव्याला हातही लावू देत नसतो. त्याला कळत नसतं की दोषी कोण आहे म्हणून. एक दोषी मी आहे का काव्य आहे की घरातले सगळे दोषी. इकडे नंदिनी, तिचं लक्ष अचानक त्यांच्या फोटो फ्रेमकडे जाते. तेव्हा नंदिनी ती फोटो फ्रेम बघते. तेव्हा जेव्हा तिला फोटो फ्रेम काय करेल म्हणून तो घेऊ देत नसतो. तेव्हा नंदिनी सरळ ती फोटो फ्रेम फोडून टाकते. तेव्हा जीवा बोलतो की नंदिनी काय करतेस तू हे. तेव्हा नंदिनी बोलते की हीच हिची जागा आहे म्हणून. तेव्हा नंदिनी जीवाचं प्रेम ॲक्सेप्ट करत नसते आणि पार्थही काव्याचं प्रेम ॲक्सेप्ट करत नसतो. नंदिनी खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते. आता पुढच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आजची स्टोरी मी जरा तुम्हाला शॉर्टमध्येच सांगितली, कारण आजच्या स्टोरीमध्ये इतकं सांगण्यासारखं काही नव्हतं. पुढच्या भागात आपल्याला हे बघायला भेटतं की जीवा आणि काव्या पुन्हा नव्याने, जीवा नंदिनीचं आणि काव्य पार्थचं प्रेम कमावणार आहे आणि पार्थ आणि नंदिनी हे ठरवलं आहे की आता हे नातं तोडायचं म्हणून. आता बघूया की जीवा आणि काव्याची मेहनत त्यांच्या नात्याला फुलवते की नंदिनी आणि पार्थ घेतलेला तडजोडीचा निर्णय हा त्यांच्या नात्याला नात्यात दुरावा येतो. हे सगळं आपल्याला पुढच्या भागात बघायला भेटणार आहे. असेच नवनवीन एपिसोडचे रिव्ह्यू ट्विस्ट बघण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.